नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. पैसा हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक माणूस आपल्या कुटुंबासाठी, सुरक्षित भविष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी मेहनत करत असतो. पण अनेक वेळेला असे घडते की खूप मेहनत करूनही अपेक्षित आर्थिक यश मिळत नाही. अशा वेळेला अनेक भक्त स्वामीचरणी प्रार्थना करतात. अनेक स्वामी भक्तांचा अनुभव असा आहे की जेव्हा स्वामींची कृपा सुरू होते तेव्हा केवळ पैशांचीच वाढ होत नाही, तर जीवनातील आर्थिक अडथळेही हळूहळू दूर होऊ लागतात. ही प्रक्रिया कधी अचानक तर कधी हळूहळू घडते. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की स्वामींची कृपा सुरू झाली की पैशांचे मार्ग कसे उघडू लागतात. स्वामींची कृपा सुरू झाली की योग्य संधी मिळू लागतात. कधीकधी माणूस खूप मेहनत करतो पण योग्य संधी मिळत नाही. योग्य नोकरी, योग्य व्यवसाय आणि योग्य लोकांची साथ मिळत नाही. पण जेव्हा स्वामींची कृपा सुरू होते तेव्हा जीवनामध्ये योग्य संधी दिसू लागतात. अचानक चांगली नोकरीची संधी मिळते, एखादी नवीन कल्पना सुचते, योग्य व्यक्ती भेटते जी आपल्याला मदत करते. हे सगळे बदल हळूहळू आर्थिक परिस्थिती सुधारायला मदत करतात. स्वामींची कृपा म्हणजे नवीन संधी. व्यवसायामध्ये नवीन ग्राहक मिळतात किंवा एखादा छोटासा प्रयत्न मोठा नफा देऊन जातो. स्वामी अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यात पाठवतात ज्यांच्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. हा योगायोग नाही तर स्वामींचा नियोजित मार्ग असतो. चुकीचे निर्णय कमी होतात. अनेक वेळेला आर्थिक समस्या चुकीच्या निर्णयांमुळेही निर्माण होतात. चुकीचा व्यवसाय करणे, चुकीची गुंतवणूक करणे किंवा घाईमध्ये घेतलेला निर्णय असो. आपण जेव्हा स्वामींचे नामस्मरण करतो आणि त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा आपले मन अधिक शांत आणि स्पष्ट होते. शांत मनामुळे माणूस निर्णय अधिक विचारपूर्वक घेतो. यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी होते. पैसा कमवण्यासाठी आपल्या कष्टांबरोबर महत्त्वाची असते ती म्हणजे चांगली बुद्धी. स्वामींची कृपा झाली की आपल्या बुद्धीमधील गोंधळ थांबतो. आपण आपल्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये असे निर्णय घेतो जे आपल्याला फायदेशीर ठरतात. चुकीच्या गुंतवणुकीपासून किंवा फसवणुकीपासून स्वामी आपल्याला वाचवतात. मला हे कसे सुचले असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात ती स्वामींची प्रेरणा असते. आपल्या मेहनतीला योग्य फळ मिळू लागते. कधीकधी असे वाटते की आपण खूप मेहनत करतो पण त्याचे योग्य फळ मिळत नाही. पण जेव्हा स्वामींची कृपा असते तेव्हा हळूहळू मेहनतीचे फळ दिसू लागते. स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर परिस्थिती बदलू लागते. हळूहळू मेहनतीचे परिणाम दिसू लागतात. कामात प्रगती होते, लोकांचा विश्वास वाढतो, नवीन संधी मिळू लागतात, उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतात. याचा अर्थ असा नाही की पैसा अचानक मिळतो, पण मेहनतीचे योग्य मूल्य मिळू लागते. स्वामी आपल्याला योग्य मार्ग, धैर्य आणि संयम देतात. त्यामुळे आपण निराश न होता प्रयत्न करत राहतो आणि शेवटी आपल्या मेहनतीला योग्य फळ मिळू लागते. अनावश्यक खर्च कमी होतात आणि बचतीची सवय लागते. आर्थिक प्रगतीसाठी केवळ पैसे कमवणेच महत्त्वाचे नसते, तर पैसे योग्य प्रकारे वापरणेही महत्त्वाचे असते. जेव्हा स्वामींची कृपा सुरू होते तेव्हा आपल्या विचारांमध्ये बदल होऊ लागतो. आपण हळूहळू अनावश्यक खर्च टाळू लागतो, पैशांचे योग्य नियोजन करू लागतो आणि यामुळे आर्थिक स्थिती अधिक स्थिर होऊ लागते. पैसा केवळ कमवून चालत नाही, तर तो टिकणेही महत्त्वाचे असते. स्वामींच्या कृपेने घरातील आजारपण कमी होतात, व्यसन सुटतात आणि विनाकारण होणारा खर्च जसे की कोर्ट कचेरी, भांडणे किंवा फालतू चंगळ हे सर्व थांबते. घरामध्ये लक्ष्मी टिकू लागते, ज्याला आपण बरकत म्हणतो. कमी पैशातही घर आनंदाने चालू लागते. अडलेली कामे मार्गी लागतात. अनेक वेळेला आपली कामे शेवटच्या टप्प्यावर येऊन अडकतात, जसे की कोर्टाची कामे, थकीत पगार किंवा काही जमिनीचे व्यवहार. पण स्वामींची कृपा सुरू झाली की या कामांमधील अडथळे दूर होतात. स्वामींच्या कृपेने थांबलेले पैसे परत मिळतात, अडकलेले व्यवहार पूर्ण होतात किंवा बराच काळ अडकलेले काम अचानक पुढे सरकते. स्वामी कृपेने योग्य वेळेला योग्य मार्ग सापडतो. यामुळे आर्थिक अडथळे कमी होतात. मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आर्थिक यशासाठी फक्त बाहेरच्या संधी महत्त्वाच्या नसतात, तर मनाची अवस्थाही खूप महत्त्वाची असते. जेव्हा आपण सतत चिंता, भीती किंवा नकारात्मक विचारांमध्ये अडकलेले असतो तेव्हा आपल्याला योग्य संधी दिसत नाही. पण स्वामींचे नामस्मरण केले तर मन अधिक शांत आणि सकारात्मक बनते. सकारात्मक मनामुळे माणूस अधिक आत्मविश्वासाने काम करू लागतो आणि त्यामुळे प्रगतीचे मार्ग हळूहळू उघडू लागतात. जेव्हा आपण स्वामींची सेवा सुरू करतो तेव्हा आपल्यामध्ये प्रामाणिकपणा येतो. जेव्हा आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो तेव्हा अशा पैशांना स्वामींचा आशीर्वाद लाभलेला असतो. त्यामुळे अशी संपत्ती वाढत जाते.
स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्या भोवतीचे नकारात्मक वलय नष्ट होते. त्यांची सेवा केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते. प्रसन्न वातावरण आणि सकारात्मक विचार पैशाला आकर्षित करतात. यामुळे आपले काम करण्याची क्षमता वाढते आणि पर्यायाने उत्पन्नही वाढते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की जेव्हा खिशामध्ये 1 रुपयाही नसतो आणि अत्यंत गरज असते तेव्हा कुठून तरी अचानक पैशांची सोय होते. कोणीतरी जुने देणे आणून देते किंवा एखादा बोनस मिळून जातो. स्वामी आपल्या भक्ताला कधीही उपाशी झोपू देत नाही. ही वेळेवर मिळणारी मदत म्हणजे त्यांच्या कृपेचा जिवंत पुरावाच आहे. अन्नदान आणि सेवा यातून आपल्याला बरकत मिळते. स्वामींच्या मार्गामध्ये अन्नदानाला खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण आपल्या कमाईतील छोटासा हिस्सा गरजूंना देतो किंवा स्वामींच्या कार्यामध्ये खर्च करतो तेव्हा स्वामी त्याचे अनेक पटीने परत करतात. स्वामींच्या कृपेने कार्यक्षमता वाढते. जेव्हा भक्त श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करतो तेव्हा त्याच्या मनातील ताण आणि गोंधळ कमी होऊ लागतो. मन शांत झाल्यावर माणसाची विचार करण्याची क्षमता अधिक स्पष्ट होते. त्यामुळे तो आपले काम अधिक लक्षपूर्वक, संयमाने आणि योग्य पद्धतीने करू लागतो. आधी ज्या गोष्टींमध्ये वारंवार चुका होत होत्या त्या हळूहळू सुधारू लागतात. कामामध्ये सातत्य आणि एकाग्रता वाढते. त्यामुळे परिणामही चांगले मिळू लागतात. अशी वाढलेली कार्यक्षमता माणसाला नवीन संधी ओळखायला मदत करते आणि त्याच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याचे मार्गही हळूहळू उघडू लागतात. पैसे कमवण्यासाठी कार्यक्षमता खूप महत्त्वाची असते. म्हणूनच ज्या व्यक्तीची कार्यक्षमता जास्त असते त्याला कामामध्ये प्रगती आणि आर्थिक संधीही जास्त मिळू लागतात. स्वामींची कृपा झाली म्हणजे फक्त पैसा मिळणे नाही, तर स्वामी भक्ताला योग्य मार्ग, योग्य विचार आणि योग्य संधी देतात. आपल्या आयुष्यावर काही जुन्या कर्मांचे परिणाम असतात. म्हणूनच आर्थिक अडथळे येतात किंवा प्रयत्न असूनही यश मिळत नाही. पण जेव्हा व्यक्ती स्वामींच्या नावाने सेवा करतो, जसे की अन्नदान, गरजूंना मदत किंवा प्रामाणिक कष्ट करतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि अशा सत्कर्मांमुळे जुन्या कर्मांचा भार हलका होतो. अनेक लोक स्वामींकडे थेट पैसा मागतात, पण अशा वेळेला स्वामींकडे योग्य संधी ओळखण्याची आणि त्याचा योग्य उपयोग करण्याची क्षमता म्हणजेच पात्रता मागावी. योग्य निर्णय घेण्यासाठी स्पष्ट विचार, समज आणि चांगली बुद्धी मागावी. मेहनत योग्य पद्धतीने करण्याची ताकद आणि सातत्य मागावे. स्वामींची कृपा झाली की पैशांचे मार्ग उघडतात. याचा अर्थ आपल्या कष्टाला फळाची जोड मिळते. आपल्या मार्गातील काटे दूर होतात आणि आपल्याला योग्य दिशा मिळते. स्वामींच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये बरकत मिळवण्यासाठी आपण श्रद्धा, संयम, सातत्यपूर्ण नामस्मरण आणि प्रामाणिक कष्ट करणे आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की स्वामींची कृपा सुरू झाली की पैशांचे मार्ग कसे उघडतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.